नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपले स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीचा आढावा घेण्यासाठी आमदार प्रकाश आंबेडकरांनी मुंबई येथे बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी विमा सोसायटीने विमाधारक कामगारांसाठी या रुग्णालयामधून दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश दिलेत. बारामतीच्या विकासामुळे भारावलेल्या मंत्री पंकजा मुंडे यांनी अजित पवार यांच्या कार्यपद्धतीचे तोंड भरून कौतुक केले. आपल्या मतदारसंघातही तसाच विकास करण्याचा निर्धार त्यांनी केलाय. केरळमधील एका 18 वर्षीय दलित ॲथलीटवर गेल्या 5 वर्षात 58 जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना देशाला सुन्न करून गेली. पोलिसांच्या तपासानंतर 44 जणांना अटक केली आहे. तपासात अनेक धक्कादायक खुलासे झालेत. केंद्र सरकारने आज एक मोठा निर्णय घेतलाय. कॅबिनेट बैठकीत 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात लवकरच मोठी वाढ होईल. 14 जानेवारी रोजी पानिपत हरियाणामध्ये मोठ्या उत्साहात शौर्य दिन साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमाला देशभरातील मराठी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा सोहळा अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, सुनेंदा पवार, आमदार पंकजा मुंडे उपस्थित होते. शिवबाणन शेत रस्ते चळवळ महाराष्ट्र राज्याचे प्रणेते शरदराव पवळे आणि राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी स्वप्नील पवार यांना निवेदन देण्यात आलं. छत्रपती संभाजी महाराज यांचा आज 344वा राज्याभिषेक दिन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने साजरा करण्यात आला. शिवसेना उपनेते तथा जिल्हा प्रमुख संजय पवार आणि सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या मार्गदर्शनाखाली रुईकर कॉलनी येथे असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती मूर्तीस पुष्पहार अर्पण करून ध्येय मंत्र घेण्यात आला. सैफ अली खानवर एका अज्ञात व्यक्तीने रात्री घरात घुसून हल्ला केलाय. या हल्ल्यात अभिनेता गंभीर जखमी झाला असून सैफला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सैफ अली खानवर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. शिवाजी विद्यापीठाचा 61वा दीक्षांत समारंभ 17 जानेवारीला पार पडणार आहे. तर दीक्षांत समारंभानिमित्त 2 दिवसीय ग्रंथ महोत्सवाचं दालन गुरुवारपासून खुलं होणार आहे. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.